गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. मित्रांनो, सगळ्यात सुरुवातीला पाहूयात कालचा दिवस. कालच्या दिवशी पूर्णपणे सेल ऑफमध्ये होता आणि ऑप्शन सेलरसाठी कालचा दिवस होता. आता काल रात्री आपलं मार्केट बंद झाल्यानंतर US मध्ये प्रोड्युसर प्राइस इंडेक्स डेटा आला की जो एक्सपेक्टेशनपेक्षा चांगला आला. त्यामुळे तिथं मार्केट शूटअप झाले. नॅसडॅक, त्यानंतर S&P 500 आणि डाव जोन्स सगळे शूटअप झालेले आहेत आणि तिथलं विक्ससुद्धा खाली आलेला आहे. परंतु जर काल आपण आपल्या FIs आणि DIचा डेटा जर पाहिला तर FIsनं साधारण 2600 कोटीच्या आसपास सेलिंग केलेलं आहे आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशननं 1200 कोटींच्या आसपास बाईंग केलं आहे. म्हणजेच नेट टू नेट फिगर थोडीशी मायनस आहे. आणि एकंदर जर या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर गिफ्ट निफ्टीमध्ये असं इंडिकेट करतं आहे की मार्केट एक 50-60 पॉईंट गॅपअप ओपन होतं आहे. म्हणजेच काय की कॉल रायटर्स खूप जास्त आहेत आणि त्यामुळे मार्केटवरती सेलिंग प्रेशर हे राहणार आहे. परंतु जर मार्केट काहीही करून 24,300च्या वरती जर निघालं तर मग मात्र सगळे कॉल रायटर्स जे आहेत ते पॅनिकमध्ये येतील आणि आज निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्हींची एक्सपायरी असल्यामुळे मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी राहील. त्यामुळे 24,300 जर मार्केटनं क्रॉस करू शकलं तर मग मात्र वरच्या बाजूला मार्केट अगदी 24,500पर्यंत देखील जाऊ शकतं. त्यामुळे पाहावं लागेल की आज बुल्स काय करतायत, कारण डाऊन साईडला अगदी लिमिटेड राहिलेली आहे जागा. कारण मार्केट 24,100च्या आसपास आहे आणि खाली डाऊन साईडला 24,050च्या आसपास एक मेजर सपोर्ट आहे. म्हणजे हार्डली एक 50-60 पॉईंट फक्त खाली राहिलेत. त्यामुळे डाऊन साईड फार नाही आहे. तर पाहूयात की आज बुल्स डिफेंड करू शकतात 24,000ला की नाही. कारण जर मार्केट 24,000च्या खाली जर स्लाईड झालं तर मग मात्र मेजर पॅनिक मार्केटमध्ये क्रिएट होऊ शकतं आणि मार्केट अगदी 23,300 ते 23,500 याच्या दरम्यानच येऊन कुठेतरी थांबेल डाऊन साईडला. परंतु ग्लोबल सेंटिमेंट जर पाहिले तर ग्लोबल सेंटिमेंट व्यवस्थित आहेत. US चा इन्फ्लेशन डेटा जो आलेला आहे काल, प्रोड्युसर प्राइस इंडेक्स, तर तोही चांगल्यापैकी आलेला आहे. त्यामुळे फार काळजी करण्यासारखे ग्लोबल क्यूज नाही आहेत, लोकल क्यूजही फार नाही आहेत. परंतु FIsचं चाललेलं रोजचं सेलिंग हे मार्केटसाठी फार त्रासदायक ठरतं आहे. आणि काल मेनली मार्केट जे पडलं ते केवळ HDFC बँकमुळे. आता HDFC बँक एवढा म्हणजे 3-3.5% डाऊन होण्यामागचं कारण काय होतं, तर MSIC प्रोड्युसर जे काही इंडेक्स आहे, इमर्जिंग इंडेक्स, तर त्याच्यामध्ये रिबॅलन्सिंग झालं आणि ॲक्च्युअल तसं पाहिलं तर ते HDFC बँकसाठी चांगलं आहे. परंतु तरीही मार्केटनं त्याला निगेटिव्हलीच घेतलेलं आहे. आता काल जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याकडला जो काही रिटेल इन्फ्लेशन डेटा आहे तर तो आलेला आहे. तर तो डेटा पॉझिटिव्ह आला होता, खूप चांगला. परंतु तरीही मार्केटनं त्याला पॉझिटिव्ह रिॲक्ट केलं नाही, उलट निगेटिव्ह रिॲक्ट केलं. त्यामुळे आज मार्केट आहे सपोर्टवरती. सपोर्ट जर ब्रेक झाला 24,000चा तर मग मात्र एक पॅनिक मार्केटमध्ये क्रिएट होईल. अदरवाईज मार्केट पुन्हा वरच्या बाजूलाच जाण्याचा प्रयत्न करेल. परंतु मार्केटमध्ये जी रेंज बनलेली आहे तर ती रेंज काही ब्रेक होताना दिसत नाही. आयदर डाऊन साईड आयदर अप साईड. जी आहे वरती 24,000 साधारण 400च्या आसपास आणि डाऊन साईडला आहे 24,000. त्यामुळे पाहूयात की येणाऱ्या काही दिवसांमध्ये काय घडते ते. परंतु आज मात्र मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी राहणार एवढं मात्र नक्की. आणि आज नंतर उद्या सुट्टी आहे. शिवाय आज संध्याकाळी US मध्ये त्यांचा इन्फ्लेशन डेटा येणार आहे की जो फार जास्त महत्त्वाचा आहे. त्यालाही तिथे कसं रिॲक्ट केलं जाईल माहीत नाही. त्यानंतर शुक्रवारचंच ट्रेडिंग सेशन आपल्या हातामध्ये आहे आणि त्यानंतर पुन्हा 2 दिवस सुट्टी आहे, शनिवार रविवार, आणि त्यानंतर डायरेक्ट मार्केट सोमवारीच ओपन होणार आहे. त्यामुळे या आठवड्यामध्ये सुट्ट्या जास्त असल्यामुळे आज मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी प्रचंड राहण्याची शक्यता आहे. कारण कोण ओव्हरनाईट पोझिशन घेऊन जाणार, कोण घेऊन जाणार नाही, या बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये डिपेंड आहेत. कारण ज्या काही जिओपॉलिटिकल टेन्शन्स आहेत, म्हणजेच इराण आणि इस्रायल यांचं जे काही कॉन्फ्लिक्ट चालू आहे सध्या, ते वाढताना दिसतं आहे. परंतु अजूनही अशी काही बॅड न्यूज आलेली नाही. परंतु पाहावं लागेल की काय होतं ते. जर तिथे काही झालं तर मग मार्केट क्रॅश केल्याशिवाय राहणार नाही आणि पूर्ण जगातले मार्केट क्रॅश करतील. परंतु सध्या जर आपण एशियन मार्केट्स पाहिले तर सगळे पॉझिटिव्हमध्ये आहेत. त्यामुळे आपल्या मार्केटला सुरुवातीला सपोर्ट मिळू शकतो असं मला वाटतं. पाहूयात काय होतं ते. आय होप तुम्हाला ही माहिती ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील
हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.